नमस्कार, मी डॉक्टर मीनाक्षी पवार आज तुम्हाला आशीर्वाद क्लिनिक आणि सोनोग्राफी सेंटर मधून जर वडिलांमध्ये डायबिटीस मेलिटस असेल तर बाळावर काय परिणाम पडू शकते याबद्दल थोडी माहिती देणार आहे। गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणे दरम्यान आईचे आरोग्याचा जे परिणाम आहे थेट गर्भावर होऊ शकते, बाळावर होऊ शकते। तसेच वडिलांचे मधुमेह सुद्धा काही प्रमाणात बाळाच्या आरोग्यावर होऊ शकते। मधुमेह किंवा डायबिटीस मेलिटसचा परिणाम शुक्राणूचे संख्यांवर, त्यांचे हालचालीवर तसेच जेनेटिक कॉम्पोनेंट म्हणजे डीएनए वर असतं। त्याच्यामुळे बाळामध्ये जन्मजात व्यंग होऊ शकतात, तसेच त्याचे वाढीवर परिणाम पडू शकते आणि ते बाळ जेव्हा मोठं होईल त्याच्यात स्थूलपणा, त्याच्यात डायबिटीस मेलिटस होण्याचे परिणाम पण होऊ शकतात। त्यासाठी वडिलांनी काय करावे? गर्भधारणेपूर्वी नियोजन करतानाच डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे। रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवावे, संतुलित आहार करावेत, योग्य व्यायाम खूप गरजेचे आहे। तसंच जर धूम्रपान, मद्यपान करत असेल तर ते टाळावेत आणि या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर आपण मार्गदर्शन घेऊन गर्भाचे नियोजन केल्यास ते गर्भधारणे जे आहे ते एकदम निरोगीरित्या पार पडू शकते। तसेच हे शेवटचं मेसेज असेल की गर्भधारणेपूर्वीच आई आणि वडील हे दोघांनी स्वतःचे आरोग्याची काळजी घेणे, नाही तर बाळावर परिणाम काही ना काही रीत्या होऊ शकते। तर वडिलांचे पण रोल जे आहे प्रेग्नन्सी प्लॅन करण्यात, त्याला महत्व देणे खूपच गरजेचे आहे। तर जर तुम्ही डायबेटिक असेल किंवा तुमचे पती डायबेटिक असतील तर तुम्ही तुमच्या जवळचे गायनेकोलॉजिस्टला भेट द्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढे गर्भ नियोजन करा। नमस्कार।